नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 18वा भाग वाचणार आहोत. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. भाग 18. ती घरी आली. आईच्या खोलीत मोठमोठ्यांदा हसण्याचा आवाज तिच्या कानी पडला. वसंतदादा आणि कुणी स्त्रिया यांचा संमिश्र आवाज येत होता. आईकडे कुणी बायका आल्या असतील, वसंतदादाच्या परिचयाच्या असतील. तो तसा मोकळा आहे, स्त्री समाजात संकोचून जाणारा नव्हे. ती आत आली. वसंतदादानं म्हटलं, या युगाताई, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. युगानं पाहिलं. आईच्या कॉटवर नयनतारा बसली होती. कॉट जवळच्या खुर्चीवर तिच्यापेक्षा बरीच मोठी अशी बाई बसली होती. तिला पाहताच नयनतारा हात जोडून एकदम उभी राहिली. तुमचा परिचय व्हावा म्हणून मुद्दाम मी आज आले. युगा प्रतिनमस्कार करीत किंचित हसली, पण नयनताराचं आगमन तिला प्रसन्न वाटलं नाही. वसंतरावानं आपली खुर्ची मोकळी करून म्हटलं, बैस ना युगाताई. बसावं न बसावं असा क्षणभर विचार करीत ती बसली. तिनं सभोवार नजर फिरवली. कॉटवर एका ताटात रिकाम्या प्लेट्स व चहाच्या कपबशा पडलेल्या होत्या. प्लेटमध्ये गोड्या शिराचा अवशेष होता. नयनतारानं म्हटलं, ही माझी मावस बहीण, पुण्याला असते. असं. तिनं आपल्या बहिणीकडे वळून म्हटलं, बरं का रजनताई, मी आणि युगाताई आम्ही इथं एकाच वर्गात होतो. अरे वा, तर मग तुम्ही दोघी वर्गभगिनी आहात. परिचय जुनाच आहे, तो आता या निमित्तानं पुन्हा उजळीत होईल. छान. तसं पाहिलं तर रजनताईच्या बोलण्यात तसं काही वावगं नव्हतं. अगदी सहज सरळ बोलणं होतं, पण काहींचे स्वर असे असतात की साधं बोलणंही अप्रिय वाटतं. नयनताराच्या बहिणीच्या स्वरात कृत्रिमता होती, धूर्तपणा होता. शिवाय तिच्या प्रौढ वयाला विसंगत वाटणारं पोरकट प्रसाधन तिनं केलं होतं. त्यामुळं आधीच प्रथमदर्शनी तिच्याविषयी युगाचा प्रतिकूल ग्रह झाला होता आणि म्हणून तिच्या साध्या सहज बोलण्याची तिला चीड आली. जणू आपणाला नको असलेली, आपण झिडकारून टाकलेली एखादी गोष्ट ती आपल्या अंगाला चिकटवू पाहत आहे, धूर्तपणे आपल्या मनात उतरवू पाहत आहे असं तिला वाटलं. तिनं म्हटलं, या माझ्या वर्गात असतील, मला आठवत नाही. तिचा स्वर रुक्ष होता. नयनतारानं हसून म्हटलं, नाहीच आठवणार. तुम्ही पुढच्या बाकावर, आम्ही पार मागं शेवटच्या बाकावर. तुम्ही स्कॉलर. मागं आमच्याकडे वळून बघायला तुम्हाला सवड कुठं होती. तिच्या खेळकर बोलण्यानं युगाच्या गंभीर चेहऱ्यावर हसू उमटलं. तिनं म्हटलं, पण नंतर तुम्ही कुठं गेलात. आमच्या शाळेत नव्हता. मी पुण्याला हिच्याकडे म्हणजे हिच्या आईकडे, माझ्या मावशीकडे गेले. पुढं माझ्या वडिलांची बदलीही पुण्याला झाली. आता पुणेकर बनलो आहोत आम्ही. तिथं मला अभिनयाची गोडी लागली आणि या क्षेत्रात शिरले. आणि शिक्षण? शाळेचं म्हणता, मॅट्रिकचं सर्टिफिकेट कुठंतरी पडलं असेल, कारण अभिनय कला शिक्षणात मला अधिक गोडी आहे. बोलता बोलता तिनं आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं. अगं बाई, आता उठलंच पाहिजे. आई, आपल्याशी बोलण्यात 3-3.5 तास कसे गेले ते कळलंच नाही. आपला स्वभाव मला खूप खूप आवडला. अशात येत जा अधूनमधून. आमची कंपनी इथं आली की अवश्य येत जाईल. वसंतदादानं म्हटलं, बघा, मी तुम्हाला म्हटलं नाही की माझी आई फार प्रेमळ आहे. युगा खुर्चीवर बसल्या बसल्या हा संवाद ऐकत होती. आपल्या आईच्या प्रेमळपणाचा साक्षात्कार घरच्यापेक्षा बाहेरच्यांना अधिक होतो याचं तिला कळायला लागल्यापासून गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव होता. नयनतारा आणि तिची बहीण दोघी निरोप घेऊन घराबाहेर पडल्या. वसंतदादा त्यांच्याबरोबर बाहेर पडला. तो अगदी खुशीत होता. युगाही उठली आणि जिन्याकडे वळली. आईनं म्हटलं, पाहिलंस युगा, ही मुलगी नाटकात काम करते, पण किती साधी आहे बघ तरी. युगानं मघा नयनताराकडे नीट पाहिलं नव्हतं, तसं लक्ष दिलं नव्हतं. आता तिनं मुद्दाम पाहिलं. नयनतारा फाटकात थांबली होती आणि वसंतदादा काही सांगत होता, काही दाखवित होता. त्या अनुरोधानं ती वास्तूचं निरीक्षण करत होती. पोपटी रंगाचं प्रिंटेड फुलवायलचं पातळ तिच्या अंगावर होतं. पांढऱ्या ब्लाऊजच्या लांब बाह्यांनी अर्धे अधिक दंड झाकलेले होते. केसांचा साधा आंबाडा होता. कपाळी रेखलेली कुंकवाची टिकली ठसठशीत होती. म्हणजे एकंदरीत ती साधी होती यात तिळमात्र शंका नव्हती. युगानं म्हटलं, हो, आहे ना साधी. अन काडीचाही गर्व नाही. अगं, मी चहा करायला लागले तशी स्वयंपाकघरात मला मदत करायला आली. शिऱ्याच्या प्लेट्स 3च भरल्या. चहा गाळला, ट्रे भरून बाहेर नेला. भारी कामसू मुलगी. हीच मुलगी परवा नाटकात काम करत होती हे कुणाला सांगितलं तर खरं सुद्धा वाटणार नाही.
जिना चढता चढता युगानं म्हटलं, अगं नाटकातलं काम नाटकापुरतंच असतं, म्हणूनच लोक फसतात बरं. हो ना. आई तिच्याविषयी एवढ्या उत्साहानं बोलत होती. तिच्याविषयीचं बोलणं वाढवण्याला युगाला उत्साह वाटत नाही. काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे गुणदोष नेमके कळले नाहीत तरी त्यांचं बाह्यदर्शन, त्यांचं बोलणं, त्यांची हालचाल आपल्या मनात त्यांच्याविषयी अनुकूल वा प्रतिकूल ग्रह निर्माण करतात. आपल्या अंतर्मनात त्यांच्याविषयी प्रियता वा अप्रियता आपोआप निर्माण होते. असं का ते सांगता येत नाही. खोलीत आल्यावर युगानं कपाटातली सगळी पुस्तकं खाली सतरंजीवर पसरली. एका तपाची साठलेली, नीट जपून ठेवलेली पुस्तकं. ती वरच्या वर्गात गेली की खालच्या वर्गाची चालणारी पुस्तकं कुणा गरीब गरजू विद्यार्थ्याला देऊन टाकी. आजवर तिनं हा क्रम कायम ठेवला होता. तिनं काढलेल्या नोट्स, टिपणं यांना तर तिची परीक्षा संपल्याबरोबरच मागणी येई, नव्हे घेऊन जात. वसंतदादाची, अरुणभाईची पुस्तकंही तिनं त्यातच ठेवली होती. त्यातली तिला बरोबर नेण्यासारखी वाटणारी निवडक पुस्तकं तिनं बाजूला काढली. बाकीच्या पुस्तकांचा आता काही उपयोग नव्हता. ही पुस्तकं पुन्हा कपाटात नीट भरून ठेवावीत आणि अरुणभाईला त्याच्या सवडीनं जुन्या पुस्तकांच्या दुकानात विकून टाकायला सांगावीत. ती पुस्तकं कपाटात भरत होती. नाना नुकतेच शाळेतून घरी आले होते. संध्याकाळी ते शाळेतून आले की खालीच कोट टोपी उतरवून ठेवीत. आईची प्रकृती ठीक असली तर ती चहा खाणं देई, नाहीतर युगा ते काम करी. चहा खाणं झाल्यावर थोडा वेळ ते बाहेर झोपाळ्यावर बसत आणि मग पुन्हा कोट टोपी चढवून खालच्या खाली लायब्ररीत जात. मधल्या खोलीत खुंटीला कोट टोपी लावता लावता त्यांनी पत्नीला विचारलं, युगा कुठं बाहेर गेली? आहे की वर? तो संवाद वर युगाच्या कानी पडला. त्या पाठोपाठ नानांची हाक ऐकू आली. काय चाललंय युगाताई? तिनं वरूनच म्हटलं, काही नाही, पुस्तकं लावते. खाली येऊ का? नको नको, चालू दे तुझं काम. थोड्या वेळानं खाणं झाल्यावर नाना झोपाळ्याकडे न वळता जिना चढून वर युगाच्या खोलीत गेले. काय युगाताई, आवराआवर चालली? त्यांना पाहताच युगा झटकन उठली आणि त्यांच्या पुढं खुर्ची ठेवत तिनं म्हटलं, नाना, ही सगळी न लागणारी जुनी पुस्तकं इथं कपाटात ठेवते. त्यातली कुणा विद्यार्थ्याला काही उपयोगी पडतात का पहा. उरलेली अरुणभाईंकडून आपल्या त्या बलवंत बुकसेलर्सकडे पाठवून द्या ना. खाली सतरंजीवर पुस्तकांचा ढीग पडला होता. पलीकडे कॉटवर कपड्यांच्या घड्या पडल्या होत्या. कॉटवर पुढं ओढून ठेवलेली बॅग होती. त्या प्रयाण सिद्धतेकडे पाहताच नानांच्या अंतर्मनाचा कोपरा कुठंतरी ढासळला. त्यांनी म्हटलं, युगा, उद्या तू गेल्यावर या घराची थोडी दुरावस्था होणार आहे. काहीतरीच काय बोलता नाना, दुरावस्था कशानं? आणि मी काय मोठं काम करत होते? अगं, तुझा केवढा आधार होता आम्हाला. खरं म्हणजे त्यांना मला म्हणायचं होतं. उद्या मुलगी जाणार, ही खोली, हे घर तिच्या वाचून सुनं पडणार या विचारानं ते अस्वस्थ झालेले दिसत होते. आजवर कधीही हे घर सोडून कुठंही न गेलेली त्यांची गुणी लाडकी कन्या. घराचा आधार ती नसेल, पण त्यांचा आधार मात्र ती निश्चितच होती. त्यांचं मन जाणून घेणारी, समजून वागणारी. घरात मतभेद निर्माण झाला, संघर्षाची ठिणगी पडली, आणि ठिणग्या तर नेहमीच पडत असतात, तर आपल्या वाक्चातुर्यानं ती तात्काळ विझवणारी, प्रत्येकाकरिता झटणारी. तिचे कितीतरी गुण आता भराभर त्यांच्या मनात गोळा झाले. रवी मंथनानं लोणी गोळा होऊन ते तरंगत राहावं तसं. कुणी काहीही काम सांगो, युगा हे करतेस? प्रश्नाला लगेच तत्परतेचा होकार. नुसता होकार नाही, लगेच ते काम करून पार. अरुण चेष्टेनं म्हणायचा सुद्धा, आमच्या युगाताईला नकार शब्द माहीत नाही. युगा हसून म्हणे, चांगला माहीत आहे बरं का, पण भाई, हा शब्द हातचा राखून ठेवायचा असतो. हा शब्द भारी महत्वाचा, फार मोलाचा. तिच्या जाण्यानं ते एकाकी पडणार होते. त्यांचा खरा आधार तुटणार होता. त्यांच्या मनीचा अस्वस्थपणा तिला दिसला. त्यांच्या स्वरातला जडपणा तिच्या कानांना जाणवला. तिचं मन हललं, पण लगेच आवंढा गिळून तिनं म्हटलं, नाना, अहो, पुत्र हा घराचा खरा आधार असतो, कन्या नव्हे. मुलगा हे घराचं आढं म्हणतात, आढं. नाना. तिच्या हसऱ्या बोलण्याचा ढंग असा होता की नानांना हसू आलं. ते क्षणभर थांबले, पण कुठल्या तरी विचारानं त्यांचं हसू पिटाळून लावलं. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा गांभीर्य गोळा झालं. होय पोरी, असं मानतात, पण मुलगा हे घराचं आढं असलं तरी मुलगी ही त्या घराची भिंत आहे. भिंत घराला आडोसा देते, वैगुण्य झाकून टाकते. घरातली छिद्र, उणंदुणं बाहेर दिसू देत नाही.
खरा आसरा तो. त्यांच्या नेहमीच्या स्वच्छ खणखणीत स्वरात घोगरेपणा आला तसं युगानं मोठ्यांदा हसून चेष्टेनं म्हटलं, मग नाना, आता एखाद्या सौभाग्यवतीला आशीर्वाद देताना अष्टपुत्रा सौभाग्यवती असा आशीर्वाद न देता पुत्रपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्यायला हवा बरं का. नाना, आज तुम्हाला लायब्ररीत नाही जायचं? माझं कालचं पुस्तक बदलून आणायचं आहे बरं का. नानांनी स्वतःला सावरलं. आवाज साफ करीत त्यांनी म्हटलं, आणीन ना बदलून, थोड्या वेळाने जाणार आहे. युगा, खाली माझ्या कोटाच्या खिशात एक लखोटा आहे, तो जरा घेऊन ये जा. युगा खाली उतरली, लखोटा घेऊन आली. नानांनी म्हटलं, औरंगाबादला माझे एक स्नेही असतात, त्यांच्याकडून पत्र आलंय. आमच्या शाळेतले जोशी मास्तर औरंगाबादचे ना, ते परवा गेले होते आपल्या घरी, त्यांच्याबरोबर हे पत्र आलंय, वाचून बघ. तिनं लखोटा उघडला. त्यात पोस्टकार्ड साईज एका मुलीचा फोटो आणि सोबत पत्र होतं. वसंतदादासाठी ही मुलगी आली असणार असा तिनं अचूक अंदाज केला. पत्र उघडून वाचलं. परमप्रिय स्नेही नाना यासी, आज मुद्दाम पत्र लिहिण्याचं प्रयोजन म्हणजे तुमचा ज्येष्ठ पुत्र चिरंजीव वसंतराव अजून लग्नाचा आहे असं कळतं. माझ्या मुलीसाठी मी अनुरूप स्थळाच्या शोधात आहे. चिरंजीव शरयू BA B.Ed आहे. इथं शिक्षिका आहे. गृहकृत्यात दक्ष आहे. आमच्या घरची राहणी वळण फारसं आधुनिक नाही, त्यामुळं मुलीला स्वयंपाक आणि इतर गृहकृत्य करता आली पाहिजेत असा कटाक्ष असतो. रूपानं फार देखणी नसली तरी गोरी आहे. नाकी डोळी नीटच आहे. प्रकृतीनं निरोगी आहे. सोबत चिरंजीव शरयूचा फोटो पत्रिका पाठवत आहे. हा शुभयोग जुळून यावा अशी इच्छा आहे. कळावे असं सांगून चेहऱ्यावर मुद्दाम आणलेलं हे स्मित नव्हतं. तिच्या ओठांची ठेवणच तशी हसरी असावी. तिचं त्या फोटोचं निरीक्षण चालू असतानाच नानांनी म्हटलं, मुलगी कशी आहे बघ, पण मला बरी वाटते. आईला दाखवलात फोटो? नंतर दाखवू, तिची चिकित्सा फार असते. आतापर्यंत आलेल्यातील एकही स्थळ तिच्या मनात भरलं नाही. आता तू जाण्यापूर्वी वसंतचं काही निश्चित करता आलं तर मी निश्चिंत होईन. त्याला मार्गाला लावायला हवं. तो बेजबाबदार आहे. तो तसा सुधारेल अशी आता अधिक वाट बघण्यात अर्थ नाही. लग्नानंतर सुधारला तर उत्तमच, पण त्याची एकंदर वृत्ती बघता त्याला संसाराची जबाबदारी सर्व प्रकारे सांभाळणारी, आर्थिक बाजू उचलणारी मुलगी मिळाली तर त्याच्या संसाराचं गाडं सुरळीत चालेल. शरयू मिळवती आहे. वेळ पडली तर नोकरी करून स्वतःचा संसार चालवू शकेल. शिवाय घरगुती संस्कारात वाढलेली आहे. त्यांचं म्हणणं युगाला पटलं. तिनं म्हटलं, उद्या आईला वसंतदादाला हा फोटो दाखवूया. तूच दाखव आणि त्यांना पटवून दे. वसंताच्या बाबतीत मी काहीही सांगायला गेलो तरी मी ते त्याच्या अनहिताचं करतो असा तुझ्या आईचा ग्रह होऊन बसला आहे. मी मुद्दाम त्याच्या मनाविरुद्ध करतो असं तिला वाटतं. नानांचं म्हणणं खोटं नव्हतं. वस्तुस्थिती तशीच होती. तिनं म्हटलं, नाना, उद्या दुपारी दादा आला की मी त्यालाच आधी फोटो दाखवते. मुलगी त्याला निश्चित पसंत पडेल. अन नाना, संसाराची कुठचीही जबाबदारी नको असलेल्या स्वच्छंदी वृत्तीच्या पुरुषाला मिळवती बायको मिळाली तर ती हवीच असते. तेव्हा त्याच्याकडून नकार येण्याची धास्ती नाही. ठीक आहे, तो तयार झाला तर मग त्याप्रमाणे दिगंबर पंतांना मी उत्तर लिहीन आणि मग दिवाळीच्या सुटीत तू येशील तेव्हा पुढचं सगळं ठरवून लग्न उरकून टाकू. नाना उठले आणि लायब्ररीत जाण्यासाठी खाली उतरले. ती पुस्तकांचा पसारा आवरू लागली. हात भराभर पुस्तकं जुळवून ठेवीत होते. मन विचार जुळवीत होतं. खरंच तर हे घर सांभाळणारी कुणी समजूतदार मुलगी या घरात यायला हवी. वेळ पडली तर केवळ 4 पैसे मिळवून आणणारी नव्हे, पण कौटुंबिक जीवनाला स्थैर्य देणारी अशी हवी. आपल्या या घरात आई नानांचा नित्य मतभेद, पण आपण आजवर त्याला कधी कलहाचं, झगड्याचं, क्लेशाचं स्वरूप येऊ दिलं नाही. दोन्ही बाजू सांभाळल्या. या घरात येणारी मुलगी रूपात थोडी उणी असली तरी चालेल. हुंड्याची मोठी रक्कम दागदागिने घेऊन आली नाही तरी चालेल, पण तिच्या हाती पाण्याचा मंगल कलश हवा. घरात जेव्हा जेव्हा मतभेद, कलह, संघर्ष निर्माण होतील तेव्हा तेव्हा त्यावर जलकलशातलं थंड पाण्याचं सिंचन तिला करता आलं पाहिजे. संघर्ष तिथल्या तिथं मिटविण्याचे चातुर्य तिच्या अंगी असणं आवश्यक आहे. तेवढा समजूतदारपणा, तेवढं प्रसंगावधान तिच्यात हवं. नाहीतर संघर्ष मिटविण्याऐवजी त्यात आहुती टाकून होमकुंड पेटवीत गेली तर. मघाती नयनतारा आली होती.
तिचं अन दादाचं खरंच तसं काही असेल का? तो मुद्दाम तिला घरी घेऊन आला होता. त्यात त्याचा काही हेतू आहे की आपला सहज साधा स्नेह असेल? तसं काही नसेल तर हरकत नाही, पण तो स्नेह वाढवून त्याला वेगळं वळण लागण्यापूर्वी त्याच्या लग्नाचं ठरवून टाकणं आवश्यक आहे. उद्या तो आला की त्याला इथं वर बोलावून शरयूचा फोटो दाखवू. नयनताराच्या बाबतीत तसं काही असलं तर त्याच्या मनाचा त्यावेळी सहज कानोसा लागेल. भाग 18 इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा मालिकेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद. आत्ताच आपला 18वा भाग वाचून झाला, परंतु माझ्याकडे थोडासा वेळ होता म्हणून मी ठरवलं की आजच आपण 19वा भाग पण वाचून घेऊ. तर आता आपण 19व्या भागाकडे वळू. भाग 19. अरुण साधारणपणे 8-8:30च्या सुमारास घरी येत असे. नाना लायब्ररी फिरणं संपून घरी आले. हातपाय धुवून रोजची जेवणाची वेळ होईपर्यंत खाली झोपाळ्यावर बसले. युगा, अरुण अजून आला नाही. 9 वाजून गेले. युगा स्वयंपाकघरात ताटपाट मांडीत होती. तिनं आतूनच म्हटलं, तो एसटी स्टँडवर तिकीट आणायला जाणार होता ना? तिथं वेळ लागला असणार. येईल आता. तवर तुम्ही बसता का? नको, येऊ दे त्याला. हातातलं काम संपून ती बाहेर आली आणि अरुणची वाट बघत दाराशी स्टुलावर बसली. तेवढ्यात फाटक उघडून अरुण आला. हुश हुश करीत झोपाळ्यावर नानांच्या शेजारी बसला. युगानं हसून म्हटलं, हाशहुश करतोयस? एवढा थकलास? तर ग, पण काम तर झालं ना? एकदम फत्ते. छान. पुढच्या सीट्स मिळाल्या का? की आपल्या एकदम शेवटच्या? कुठच्याही मिळू देत, आपलं काम झालं बास. सीट्स? मग एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखं त्यानं म्हटलं, हां, एसटीची तिकीटं? मग तू काय नाटकाची तिकीटं काढायला गेला होतास? अरुण मोठ्यांदा हसला. नाही ग, पण सीट्स तिकीटं पार डोक्यातून गेलं या धावपळीत. कसली धावपळ? युगा, एक गुड न्यूज. नाना, मला मुंबईच्या ॲटॉमिक एनर्जीत कॉल आलाय. उद्या पहाटे मी निघणार. दुपारी तार आली. ताबडतोब या. म्हणजे तू अर्ज केला होतास? गेल्या वर्षी केला होता आणि मे महिन्यात आमच्या शाळेची ट्रिप घेऊन मुंबईला गेलो होतो ना, तेव्हा इंटरव्ह्यू देऊन आलो होतो. माझा एक मित्र गेल्या वर्षी इथं आला होता. तो हेमू देशपांडे, तो तिथंच आहे. तो म्हणाला प्रॉस्पेक्ट्स चांगले आहेत म्हणून सहज अर्ज करून टाकला होता. तिथून कॉल येईल अशी खात्री नव्हती, कारण इंटरव्ह्यूच्या वेळी पाहिलं कॉम्पिटिशन फार. पण त्याच्या वडिलांचा वशिला दांडगा आहे. माझ्या मित्रानं खटपट केली असावी आणि आज दुपारी अगदी अनपेक्षित तार आली की माझी नेमणूक झाली. पहाटे मी निघतो. पुण्यापर्यंत आपल्या भिकुशेटच्या गाडीतून जातोय. ते उद्या पुण्याला जात आहेत. अनायासे लिफ्ट मिळते. मग पुण्याहून मुंबईला हव्या तेवढ्या ट्रेन्स आहेत. नाना, तिथं मला MSc करता येईल. रिसर्चचा चान्स मिळेल. तो मोठ्या उत्साहानं सगळं एका दमात बोलत होता, न थांबता सांगत होता. आकांक्षी मनाचे ध्येयवादी नाना त्या उत्साहाच्या प्रवाहात ओढले गेले. त्यानेही उत्साहानं म्हटलं, अरे वा, अरे ॲटॉमिक एनर्जीत तुला सर्व्हिस मिळते म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं तर फार मोठा चान्स. मुंबईसारखं मोठं क्षेत्र, नदीतल्या माशाला समुद्रात पोहायला मिळावं तसं आहे हे. छान छान. मुलगा उद्या अफाट सागरात पोहायला जाईल, पण नाना आत्ताच इथं झोपाळ्यावर बसल्या बसल्या उत्साहाच्या सागरात पोहायला लागले. पिता पुत्र उत्साहानं बोलत होते. युगा भिंतीला टेकून दगडी पुतळ्यासारखी उभी होती. सगळं ऐकत होती. ती तिथं उभी आहे हे दोघंही विसरले होते आणि आपलं अस्तित्व जाणवून देण्याचा तिला धीर होत नव्हता. त्याच्या अनपेक्षित यशाबद्दल त्याचं अभिनंदन करायला हवं, आनंद प्रदर्शित करायला हवा. तिला मनात आनंद झालाही होता, पण जिभेचं टोक दुसऱ्याच शब्दाने अडवून धरलं होतं. ते शब्द बाहेर पडल्याशिवाय तिथं दुसऱ्या कुठच्याही शब्दांना प्रवेश मिळणं कठीण. तेवढ्यात नानांचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याने उत्साहानं म्हटलं, युगा, आता तुझा भाऊ मुंबईला येतोय. तुला काही काळजी नाही. हो ना, पण भाई तिकिटाचं काय केलंस? अगं, माझ्या धावपळीत तिकिटाकडे जायला सवड मिळाली कुठं? नानाने म्हटलं, पण आता तिकीटं हवीत कशाला? तुझ्याबरोबरच ही येईल. प्रिन्सिपॉलकडे हिला पोचवून दे. त्याप्रमाणे उद्या सकाळी मी तार करतो. छे, अहो, मलाच जेमतेम त्या गाडीत जागा मिळाली. त्यांची एम्बेसेडर अगदी फुल आहे. सगळं त्यांचं व्यापारी मंडळ निघालंय मुंबईला. पुण्याला त्यांचा भाऊ येणार आहे गाडीत. मी त्यांना म्हटलं,
मला फक्त पुण्यापर्यंत न्या, पुढं मी ट्रेननं जाईन. युगानं म्हटलं, मग माझं एकटीचं रिझर्वेशन केलं असतंस तरी चाललं असतं. मी इथं बसले असते, नानांनी बसवून दिलं असतं. तू मुंबईला मला उतरून घ्यायला आला असतास. गाडी डायरेक्ट तर आहे, कुठं बदलाबदली नाही. पण तू अजून कधी मुंबईला गेली नाहीस. मुंबईलाच काय, इथून दूरवर कुठं प्रवास केला नाहीस एकटीनं. पण तू तर उद्या पहाटे निघणार, मग दुकटीनं प्रवास करणं जमायचं कसं? अरुण क्षणकाल गप्प राहिला, पण लगेच त्याला काहीच आठवलं. त्यानं म्हटलं, अगं आपले नाडकर्णी मास्तर त्यांच्या बायकोला माहेरी पोचवायला मुंबईला येणार आहेत. नाना, त्यांच्याबरोबर युगाला पाठवा. पाहिजे तर मी गेल्यावर प्रिन्सिपॉलना निरोप देतो. नाडकर्णी मास्तर म्हणजे घरचीच सोबत आहे. ते केव्हा जाणार आहेत? येत्या मंगळवारी बहुधा, म्हणजे आज 8 दिवशी. तुम्ही उद्या नाडकर्णींना भेटा आणि त्यांच्याबरोबर युगाचं तिकीट रिझर्व करायला सांगा. आईनं स्वयंपाकघरातून ओरडून म्हटलं, युगे, आधी जेवून घ्या, मग रात्रभर जाण्या येण्याचा खल करीत बसा. युगानं स्वयंपाकघरात जाता जाता मोठ्यांदा म्हटलं, आई, भाई मुंबईला चाललाय नोकरीवर, त्याचा खल चाललाय. माझ्या जाण्याचा खल मी मुंबईत पोचेपर्यंत संपायचा नाही. तिघही पानावर बसली. नाना रात्री जेवत नसत, पण सगळ्यांबरोबर पानावर बसत. आज त्यांच्यासाठी दुधातली पातळशी दशमी केली होती. तिघांचं जेवण सुरू झालं. बोलण्यात आता प्रमुख भाग अरुणचा होता. प्रमुख वक्ता तोच. नानाने विचारलं, अरे पण तुझ्या राहण्याची सोय? सध्या हॉटेलात उतरीन, मग खोली शोधत राहीन. लवकर मिळाली तर युगाची पण सोय होईल. तुम्ही दोघं राहाल. नाना, मुंबईत जॉब मिळणं सोपं, पण जागा मिळणं महाकठीण. पण मी खटपट करीत राहीनच. तो भराभरा जेवत होता. नानाने त्याच्या नोकरीची बातमी आईला सांगितली. तिनं म्हटलं, अरे मग आधी कुठं बोलला नाहीस? त्यात काय बोलायचं, आणि दुपारी तार येईपर्यंत मला काही कल्पनाच नव्हती. तो बकाबका घास भरत होता. जणू जगातली सगळी घाई त्याच्या ठिकाणी गोळा झाली होती. नानाने म्हटलं, अरे जरा सावकाश जेव. मनगटावरल्या घड्याळाकडे पाहत त्यानं म्हटलं, 9:30 वाजता एकाला अपॉइंटमेंट दिली, जाऊन भेटायलाच हवं. त्याचं जेवण संपलं. तो अर्धवट उठला. तेवढ्यात त्याला काही आठवलं. त्यानं म्हटलं, नाना, या महिन्याचा पगार मला मुंबईला खर्चाला लागेल. घरात काही देता येणार नाही. तिथं गेल्यावर जम बसेपर्यंत जवळ थोडा पैसा हवा. माझ्या पगाराची ऑथॉरिटी मी कुलकर्णी मास्तरांना देऊन ठेवली. ते माझा पे मला परस्पर मनी ऑर्डरनं पाठवतील. तिथला माझा पगार सुरू झाला की मग मी दरमहा इथं काही पाठवत जाईन. आतापर्यंत तो आपला पगार स्वतःच्या किरकोळ खर्चासाठी 20-25 रुपये ठेवून बाकी सगळा नानांच्या हाती देत असे. नानाने म्हटलं, ठीक. नाहीतरी यापेक्षा अधिक काही बोलण्यासारखं नव्हतंच. अरुण हात धुवून कपडे चढवून लगबगीनं बाहेर पडला. नानावर आपल्या खोलीत गेले. युगानं खरकटी, ताटवाट्या सगळं गोळा करून मोरीत ठेवलं. पाटावर पाणी फिरवून ते जागच्या जागी उभे करून ठेवले. फरशीवर ओलं फडकं फिरवलं. आई पलीकडे पाटावर बसली होती. तिच्या पुढं ताटवाटी मांडली. पाण्याचा तांब्या, फुलपात्र ठेवलं. स्वयंपाकीण काकू तिचं आणि स्वतःचं पान वाढायला लागल्या तशी ती वर आपल्या खोलीत निघून गेली. बिछाना कसा तरी झटकून टाकून ती कॉटवर पडली. अरुणच्या अनपेक्षित बातमीनं तिच्या मनाला कुठंतरी धक्का बसला होता. तिचा उत्साह भंग झाला होता. आपलं जाणं आता 1 आठवडाभर लांबणार. इथून दूर जाण्याची, शक्य तेवढ्या लवकर दूर जाण्याची तिला घाई लागली होती. हो, खोटं कशाला. अभि आणि त्याची बायको आपला मधुचंद्र संपून इथं परत येण्यापूर्वी इथून जाण्यासाठी तिचा जीव तडफडत होता. आता भावी जीवनाचा जो मार्ग नियतीनं तिला आखून दिला होता त्या मार्गावर तिचं चालणं सुरू झालं की तिचं मन निश्चिंत होणार होतं. म्हणून आपल्या जाण्याचा एक एक दिवस ती मनात मोजत राहिली होती. इथून सुटून सुटकेचा श्वास सोडण्यासाठी तिचं मन अधीर झालं होतं. मन गुंतून पडण्यासारखं इथं आता काही उरलं नव्हतं. सगळी बंधनं केव्हाच तुटली होती. ती मोकळी झाली होती. उडून जायला सिद्ध झाली होती. पण उडणं इतकं जड का असतं? म्हणजे आपल्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत आपल्या जाण्याचा एवढा घोळ पडला. पण भाई, त्यानं नोकरीसाठी केव्हा अर्ज केला त्याचा पत्ता नाही. इंटरव्ह्यू देऊन आला त्याची घरात कुणाला गंध वार्ता नाही. आज घरी येतो आणि सहज सांगतो, मी चाललो. बॅग भरून पहाटे निघून सुद्धा जाईल. सकाळ उजाडण्यापूर्वी उडून जाईल. अगदी सहज, अगदी स्वाभाविक. आईनं म्हटलं, अरे आधी कुठं सांगितलं नाहीस? त्यानं म्हटलं, त्यात काय सांगायचं? किती सहज म्हटलं त्यानं हे.
म्हणजे मुलाला घरात काही एक सांगावं लागत नाही. जणू घराचे लागे बांधे त्याला काही नाहीतच. कसलं बंधनही नाही. विचारात आचारात सगळ्यात स्वातंत्र्य, सहज गत्या मिळालेलं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य का मिळालं? मुलगा म्हणून. त्यानं घरात काही सांगितलं नाही तरी त्याचं कुणाला काही वाटत नाही. तो घरात असूनही घरापासून अलिप्त असतो. पण मुलगी, ती घराला सदाची चिकटलेली असते, घराला बांधलेली असते, अनेक बंधनांनी घराला जखडलेली असते. प्रत्येक गोष्ट तिला घरात सांगावी लागते. हे करू का? मी ट्रिपला जाऊ का? मी मैत्रिणीच्या घरी जेवायला जाऊ का? मैत्रिणीला चहाला बोलवू का? एक ना दोन प्रश्नांची अखंड गुंतावळ. कुठल्याही बाबतीत ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट घरात सांगावी लागते, विचारावी लागते. तिला स्वतःला स्वतंत्रपणे कुठलाच निर्णय घेता येत नाही. का असं? मुलगी म्हणूनच ना. मुलगी, स्त्री इतकी परतंत्र का? अरुण रात्री उशिरा घरी आला. तो आला तेव्हा ती जागीच होती. तो पहाटे उठला तेव्हाही तिला झोप लागलेली नव्हती. बिछाण्यावर पडल्या पडल्या तिला सगळा कानोसा लागत होता. पहाटे त्यानं गडबडीनं सगळं उरकलं. आईनं उठून चहा करून दिला. त्याला निरोप द्यायला नाना खाली उतरले होते. बॅग घेऊन जिना उतरताना त्यानं म्हटलं, युगा अजून उठली नाही. असू दे, झोपू दे. नाडकर्णींबरोबर तिला पाठवून द्या. आई वडिलांचा आशीर्वाद मस्तकी धारण करून तो निघून गेला. थोड्या वेळानं नाना नित्याप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडले. ती तशीच पडून राहिली. लवकर उठून करण्यासारखं काही काम नव्हतं. आता अभ्यासही नव्हता. ती डोळे मिटून स्वस्थ पडून राहिली. पडल्या पडल्या अनेक विचार मनात डोकावून गेले. मनात खोलवर कुठंतरी आघात बसला. मुलीनं मुलासारखं कर्तृत्व करून दाखवायचं, पण त्याच्यासारखं स्वातंत्र्य मात्र नाही. तिचं मन आत कुठंतरी दुखावलं. काही हासभास नसता अरुणभाई स्वतःचे सगळे बेट ठरवून ते अंमलात आणण्यासाठी निघूनही गेला. पण आपण मात्र अजून इथंच. मग त्या घोडचक्रात फिरता फिरता थकून तिचा डोळा लागला. युगा, अगं युगा. नाना फिरून आले होते आणि जिन्याच्या तोंडाशी उभे राहून तिला हाका मारित होते. ती दचकून जागी झाली आणि लगबगीनं खाली गेली. नानांनी विचारलं, काय ग पोरी, तब्येत बरी नाही की काय? छे, आहे की, छान आहे. का? नाही ग, अजून झोपली होतीस. युगानं हसून म्हटलं, लवकर उठून तरी काय करायचं? काम नाही, अभ्यास नाही. पहाटे नेहमीसारखी जाग आली, पण जरा डोळे मिटून पडले. तेवढ्यात झोप लागली. पण नाना, आता उद्यापासून पहाटे तुमच्याबरोबर फिरायला येणार आहे. पूर्वी नव्हते येत, पण मध्यंतरी एकदा खंड पडला तो पडला. तासाभरानं नाणीभरात संथपणे आंघोळ करीत असता एकदम एक गोष्ट तिच्या लक्षात आली. भाई गेला. तो गेला खरा, पण त्याच्याबरोबर त्याचा पगारही गेला. त्याचा पगार त्याच्याकडे जाण्याची व्यवस्था करून तो गेलाय ना. म्हणजे आता दर महिन्याला येणारे त्याचे 250 रुपये फटकन कमी होणार. वसंतदादा तर घराकडे त्या दृष्टीनं कधी बघत नाही. एक पैसा कधी देत नाही घरी. घर खर्चाला पैसा देणं ही आपली जबाबदारी आहे असं तो मानित नाही. आईला अधूनमधून साड्या आणल्या, कधी थोडे पैसे हात खर्चाला दिले की आपलं कर्तव्य आपण चोख बजावलं असं त्याला वाटतं. अरुणभाई गेला तेव्हा आता घरचा सगळा खर्च नानांच्यावर पडणार. आपण मुंबईला गेलो की इथून आपल्या खर्चासाठी पैसे मागणंही जिकिरीचं, मागणंही गैर. म्हणजे आता मुंबईला गेल्यावर तिथला खर्च आपण भागवणं आवश्यक आहे. परवा आपली मैत्रीण गेली, ती तिथं नोकरी करून शिकणार आहे. आपणही आता तेच करायला पाहिजे. आपणाला ते जमेल ना? न जमायला काय झालं? ती स्नान उरकून आली तेव्हा नाना खाली झोपाळ्यावर वर्तमानपत्र चाळीत बसले होते. आपल्या नोकरीचा विचार त्यांना सांगण्यासाठी ती दाराशी गेली. नाना, पण त्यांनी वर्तमानपत्रातून नजर काढून वर पाहण्यापूर्वीच तिनं चटकन आपला विचार बदलला. ती परत जाण्यासाठी वळली तेवढ्यात नानांनी म्हटलं, काय म्हणता युगाताई, बोला. युगानं हसून म्हटलं, काहीतरी विचारण्यासाठी आले होते नाना, पण काय ते विसरूनच गेले. नाना हसले आणि म्हणाले, बरं, काय ते आठवलं म्हणजे सांगा. आज शाळेतून येता येता त्या नाडकर्णी मास्तरांकडे जाऊन येतो आणि त्यांच्याबरोबर तुझं तिकीट रिझर्व करायला सांगतो. तिनं नुसतं हं म्हटलं आणि ती वर गेली. नानांना काय सांगायचं होतं ते ती विसरली नव्हती. ते तिच्या पक्क ध्यानात होतं. पण सांगण्याचा विचार तिनं आपल्या मनातून हाकून लावला होता. प्रत्येक गोष्ट नानांना दरवेळी काय सांगायची? तुला थोडंसुद्धा स्वातंत्र्य नको? ते स्वातंत्र्य, तुझा निर्णय तू आता घ्यायला शिक की. वेणी कुंकू आटोपून तिनं कागद पेन घेतलं आणि मैत्रिणीला पत्र लिहिलं. पत्र मोठं स्नेहार्द्र आणि सविस्तर होतं.
मोठ्या उत्साहानं तिनं पत्र लिहून पुरं केलं आणि त्यावरून पुन्हा एकदा नजर फिरवली. मी पुढच्या आठवड्यात मुंबईला येत आहे. माझ्यासाठी नोकरी बघण्याच्या खटपटीत राहा. तुझ्या ऑफिसात मिळाली तर उत्तमच. या वाक्यांवरून तिनं 2-3दा नजर फिरवली. नानांना न सांगता, त्यांचा सल्ला न घेता आपण हा कारभार करतो आहोत. हे बरं का? मग त्यात गैर काय आहे? काही अनुचित अनहिताची गोष्ट तर करत नाहीस? आधी कशाला सांगायचं? अरुणभाईनं सांगितलं होतं का? मुंबईला गेलीस, नोकरी मिळाली की मग कळव. नाहीतर पहिला पगार हाती आला की सरळ नानांना मनी ऑर्डर करून चकित करून टाक. तिनं पत्र पाकिटात घातलं. त्यावर पत्ता टिपला आणि लगेच खाली उतरून ते पत्र ती टपाल पेटीत टाकून आली. रात्री तिच्या मनावर जो आघात बसला होता त्याच्या वेदना पत्र टपाल पेटीत पडताच नाहीशा झाल्या. दुपारी वसंत दादा आला. त्याचं जेवण झाल्यावर तिनं त्याला वर बोलावून नेलं. तो खुशीत होता. त्यानं म्हटलं, आज काही विशेष कामगिरी दिसते. कामगिरी तर आहेच, बैस ना. तो किंचित आश्चर्यचकित होऊन बसला. तिनं म्हटलं, दादा, मी आता मुंबईला जाणार हे तुला माहीत आहेच. माहीत आहे तर गेले 2 महिने तुझ्या मुंबई गमनाची जाहिरात झळकते आहे. मी गेले की आता आई घरात एकटी असणार. भाई पण मुंबईला गेला. हो, आत्ताच आईनं सांगितलं. मी गेले की तसं इथं घरात दुसरं कुणी नाही. त्यानं हसून म्हटलं, सत्य परिस्थितीची जाणीव झाली. पुढं बोला. पुढं बोला काय? तिनं हसून म्हटलं, दादा, मुलगी घरातून गेली, पूर्वी सासरी, आता शिक्षण नोकरीच्या निमित्तानं घरातून गेली की सून घरात येते. त्या दृष्टीनं तू आता सिरियसली विचार करायला हवास. यू आर परफेक्टली राईट. विचार करायलाच हवा. डोंट यू वरी. तो विचार मी केला आहे. असं? मग छान. बोलता बोलता ती उठली आणि फोटो काढण्यासाठी कपाटाकडे वळली. तेवढ्यात त्यानं म्हटलं, युगा, नयनतारा तुला कशी वाटते? ती झटकन मागं वळली. नयनतारा? हो, नयनतारा. काल आपल्याकडे आली होती ती. पूर्वी तुझ्या वर्गात होती ती. कशी वाटते? आपलं मत तो कोणत्या संदर्भात विचारतो आहे हे तिच्या लक्षात आलं. म्हणजे तू तिच्याशी? हो, मी तिच्याशी लग्न करणार. का? तुला ती पसंत नाही? नाही. आपल्या घरात सून म्हणून यायला ती योग्य नाही. का? ती नटी आहे म्हणून? ती चारित्र्यहीन आहे अशी गावात वदंता आहे म्हणून? त्या प्रो आरडीशी तिची काहीतरी भानगड आहे असं लोक बोलतात म्हणून? अगं, पुण्याला आमच्या नाट्यसंस्थेचा मुक्काम होता तेव्हा तर एक उच्च पदवीधर तरुण मोटरसायकलवरून माझ्याकडे आला. त्यानं प्रेमपत्रांचा जुडा आणला होता. नयनतारानं ती त्याला लिहिली होती. मी तो जुडा माझ्या बॅगेत टाकून म्हटलं, थँक्यू. तुमच्या नावाच्या जागी माझं नाव टाकलं म्हणजे मला ती तिनं लिहिलीत असं मी समजेन. त्यानं म्हटलं, पहा बुवा, पण तुम्ही फसू नये म्हणून तुम्हाला सावधगिरीची सूचना द्यायला आलोय. मी म्हटलं, सावधान म्हणून कानाशी मोठ्यांदा ओरडलात तरी मी बोहल्यावरून पळून जाण्याची शक्यता नाही. युगा, मला ती कशी आहे ते माहीत आहे, पण मी तिच्याशीच लग्न करणार आहे. त्याप्रमाणे मी उद्या नोटीस देणार आहे. नोटीस? कसली नोटीस? लग्नाची? हो, रजिस्टर लग्नासाठी आधी 15 दिवस नोटीस द्यावी लागते. दादा, घाईनं तू हे परस्पर ठरवलंस? परस्पर नाही, आईच्या संमतीनं ठरवलं. तिनं आश्चर्यानं विचारलं, आईच्या संमतीनं? हो, काल ती इथं आली होती. आईनं तिला पाहिली, तिला पसंत पडली. नाहीतरी घरात सून आईसाठीच आणायची असते ना. आता जेवताना तिच्याशी सगळं निश्चित करून टाकलं. पण नानांना विचारलंस? त्यांच्या कानी घातलंस? घालण्यात काही फायदा नाही. त्यांना माझी कुठलीच गोष्ट पसंत पडत नाही. प्रत्येक बाबतीत त्यांचा विरोध असतो. मी जी गोष्ट करतो ती वाईटच असते अशी त्यांची ठाम समजूत आहे आणि या गोष्टीतला विरोध सूर्यप्रकाशा इतका स्पष्ट आहे. अधिक बोलण्यात काही अर्थ नाही हे माहीत असूनही तिनं म्हटलं, दादा, नीट विचार कर. असा भलता विचार करू नकोस. त्यात कुणालाच सुख लावणार नाही. लग्नात स्वतःच्या सुखाचा विचार प्रमुख असतो. स्वतःच्या सुखासाठी माणूस लग्न करतो. ते खरं रे, पण या लग्नानं तुला सुख लागेल असं मला वाटत नाही. तू तिच्याशी लग्न करू नकोस. वाह, छान. का गं, तुझं लग्न मोडलं म्हणून तू दुसऱ्याच्या लग्नात बिब्याच्या फुल्या टाकतेस की काय? ती एकदम अवाक झाली. तिच्यावर मी फटका बसला. तो असा मर्मभेदक टोमणा मारील याची तिला कल्पना नव्हती. त्यानं म्हटलं, माझ्या सुखाची चिंता तू करू नकोस. सुखदुःखाचे कसलेही परिणाम भोगायला मी समर्थ आहे.
तो खाली निघून गेला. ती तशीच निश्चल बसून राहिली. भाग 19 इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.